नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, खरीपचा पीक विमा हे भरणे चालू झालेलं आहे आणि त्याची शेवटची तारीख काय आहे आणि त्याच्यासोबतच मित्रांनो पीक निहाय विमा संरक्षित रक्कम हेक्टरी रक्कम किती असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर वेळ न घालवता मित्रांनो आपण सर्वात पहिला आपण पाहूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, खरीप 2024 साठी पीक विमा भरण्यास सुरुवात 1 रुपयात भरला जाणार पीक विमा। तर याची शेवटची तारीख मित्रांनो तुम्ही पाहू शकताय। पीक विमा भरण्याची शेवटची तारीख शेतकऱ्यांनी आपला खरीपचा पीक विमा 15 जुलै पूर्वी भरून घ्यावा। म्हणजेच मित्रांनो 15 जुलै 2024 पर्यंत पीक विमा भरण्याची ही शेवटची तारीख आहे। आता त्यासाठी मित्रांनो ज्वारीसाठी हेक्टरी संरक्षित रक्कम किती असणार आहे, बाजरीसाठी किती असणार आहे, नाचणीसाठी किती असणार आहे, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या सर्वांसाठी मित्रांनो संरक्षित विमा रक्कम ही किती असणार आहे आपण पाहूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे तुम्ही पाहून घ्या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी किती असणार आहे। तर तुम्ही पाहू शकता भातसाठी मित्रांनो 40,000 ते 51,760, ज्वारीसाठी 20,000 ते 32,500, बाजरीसाठी तुम्ही पाहू शकता 18,000 ते 33,913, नाचणीसाठी पाहू शकता 13,750 ते 20,000, मकासाठी पाहू शकता 6,000 ते 35,598 रुपये। त्यानंतर तूरसाठी तुम्ही पाहू शकता 25,000 ते 36,802, त्यानंतर मूगसाठी पाहू शकता 20,000 ते 25,817, उडीदसाठी पाहू शकता तुम्ही 20,000 ते 26,025, त्यानंतर भुईमुगसाठी तुम्ही इथे पाहू शकता 29,000 ते 42,971, सोयाबीनसाठी तुम्ही पाहू शकता 31,250 ते 57,267, तीळसाठी असणार आहे 22,000 ते 25,000, कारळेसाठी असणार आहे 13,750, कापूससाठी असणार आहे 23,000 ते 59,983 आणि कांद्यासाठी असणार आहे 46,000 ते 81,422। म्हणजेच मित्रांनो पीक विमा 2024 साठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी किती असणार आहे हे आपण पाहिलेलं आहे। तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।